शरीराचा भाव लक्ष्यला ठाव स्मशानीचा रडती रात्रंदिवस कामक्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायाने अत्यंत महत्वाच्या एका भावाचं प्रतिपादन केलेलं आहे। तसे आपल्या वारकरी सांप्रदायिक संतांनी वर्णन केलेले भाव आहेत आणि त्या भावाला आगळं आणि वेगळं एक महात्म्य आहे। भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी जे लागणारं मूळ साधन आहे, जे प्रामुख्याने साधन आहे, त्या साधनाचं नाव सुद्धा भाव आहे। भाव असेल तरच भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे अशा अनेक संतांनी प्रतिपादन केलेलं आहे। भाव नसेल तर भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही, भाव नसेल तर आपल्या जीवनामध्ये काहीही प्राप्त होऊ शकत नाही। म्हणून या अभंगामध्ये आगळा आणि एक वेगळा भाव जगद्गुरु तुकोबराय प्रतिपादन करतात। विठ्ठला विठ्ठला या भावाबद्दल चिंतन करत असताना ज्ञानोबरायांचं प्रामुख्याने एक प्रमाण आठवतं, अत्यंत महत्वाचं आहे। कोणतं प्रमाण आहे माहिती तुम्हाला? भाव बळे आकळे ये रवी ना कळे, 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 करतळी आवळे तैसा हारी, करतळी आवळे तैसा हारी, हरी मुख्य माना, हरी मुख्य माना, हरी मुख्य माना, हरी मुख्य माना, करतळी आवळे तैसा हारी, करतळी आवळे तैसा हारी, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, हरी मुखे माना, या अभंगातला जगद्गुरु तुकोबरायांचा भाव सांगण्यापूर्वी आधी ज्ञानोबरायांच्या भावाबद्दलचं चिंतन मी आपल्या समोर मांडणार आहे। म्हणजे हा जगद्गुरु तुकोबरायांचा भाव आपल्याला चटकन लक्षात येईल। माझे ज्ञानोबराय बोलतात, भगवान परमात्म्याला जर आकळायचं असेल तर तो भावाशिवाय आकळू शकत नाही। भाव बळे आकळे एरवी ना कळे। आता याचे दोन अर्थ होतात। भाव बळे आकळे, आकळे आकळणे म्हणजे बांधणे। त्या भगवान परमात्म्याला बांधायचं असेल तर ते भावरूपी बळाने त्याला बांधावं लागतं। हा आकळणे म्हणजे भाव, आणि दुसरं कळे, कळे म्हणजे तो परमात्मा आपल्या बुद्धीला कळणे, आणि तो भावानेच कळतो, एरवी कळू शकत नाही। म्हणून भगवान परमात्म्याला आकळण्याचं सर्वात प्रभावी जर साधन कोणतं असेल तर त्याचं नाव आहे भाव। सज्जन हो, माझ्या नाथ महाराजांचा एक स्वात्मसुख नावाचा ग्रंथ आहे, आणि त्या ग्रंथामध्ये भावाचं हे काय बळ असतं त्या बळाबद्दल प्रतिपादन करतात। एकनाथ महाराज म्हणतात, एक भाव जर तुमच्याकडे असेल ना तर किती बळ तुम्हाला प्राप्त होतं। भावार्थ तै निज स्वार्थ, निज म्हणजे आत्मा, तुमच्या आत्म्याचं जर सार्थक करून घ्यायचं असेल तर त्याला भाव लागतो। भावार्थ तै परमार्थ, भावार्थ तै कृतकृतार्थ। हो, भावार्थ परमार्थ आहे, आपल्या जीवनाची कृतकृत्यता भाव आहे। नाथ महाराजांचं पुढचं चिंतन आहे का? भावार्थ तै तीर्थ फळे, या संपूर्ण जगातले तुम्ही तीर्थ केले त्याचं फळ तुम्हाला एका भावाने प्राप्त होणार आहे। भावार्थ तै तत्व कळे, जे योग्यांना तत्व कळतं, ज्याला भगवत तत्व म्हणतात, आत्मतत्व म्हणतात, ते तत्व जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर त्याला ज्ञानोबराय नाथबाबा बोलतात भाव, भावार्थ तै तत्व कळे, आणि वैकुंठीचे भाव बळे पाहुणे येते। एक भाव जर तुमचा असेल तर त्या भावाच्या बळावर वैकुंठ नायक भगवान परमात्मा तुमच्या घरी पाहुणा म्हणून येईल, हे भावाचं बळ आहे। विठ्ठला 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 विठ्ठला
भावार्थामध्ये शंका घेतली काही लोकांनी. नाथ महाराज बोलले भावाने तो भगवान परमात्मा आकळल्या जातो, भावाने बांधल्या जातो, भावाने हृदयात कोंडल्या जातो. असं ज्यावेळेस नाथ महाराज लोकांना सांगू लागले त्यावेळेस काही तार्किक लोकांनी नाथ महाराजाकडे शंका उपस्थित केली. महाराज हे तुम्ही बोलताय ना हे खोटं आहे तुमचं, हे बोलणं तुमचं मिथ्या आहे. नाथ महाराज म्हणले का? म्हणले एवढा मोठा शक्तिशाली भगवान परमात्मा आणि तुम्ही म्हणता भावामुळे आमच्या हृदयामध्ये आकळल्या जातो, भावामुळे तो बांधल्या जातो, हे कसं काही शक्य आहे? नाथ महाराज म्हणले पण का? अहो म्हणले तुमचा भगवान परमात्मा किती शक्तिशाली आहे, केवढी मोठी त्याची शक्ती आहे आणि एवढी मोठी शक्ती तुमच्या हृदयात बसेलच कशी, एवढी मोठी शक्ती तुम्ही आकळसालच कशी? नाथ महाराजांच्या भागवतातल्या ओव्या ऐका. भगवंत महा आतुर बळी अदट दैत्या ते निर्दळी तो कोंडीला हृदय कमळी. ही गोष्ट समूळ मिथ्या म्हणती, ही गोष्ट समूळ मिथ्या म्हणती. एवढा मोठा भगवान परमात्मा या भूतलावर आला आणि मोठमोठाले बलाढ्य दैत्याचा त्याने 2 हातांनी पार नाश करून टाकला. कोणते दैत्य? हिरण्यक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण, संपूर्ण जग त्रिलोक ज्याच्या ताब्यामध्ये आहे. किंवा हिरण्यक्ष ही पूर्ण पृथ्वी आपल्या बगलत घालून पाताळामध्ये जाऊन बसला. एवढे मोठमोठाले बलाढ्य शक्तिशाली दैत्य ज्या भगवान परमात्माने मारले, एवढी मोठी शक्ती आणि तुम्ही म्हणता हृदयात कोंडली. ही गोष्ट समूळ मिथ्या आहे, ही खोटी आहे. तो भगवान परमात्मा हृदयामध्ये कोंडूच शकत नाही, तुम्ही आकळू शकत नाहीत त्यांना. नाथ महाराज म्हणले तुम्हाला हे म्हणायचंय का तो शक्तिशाली असल्यामुळे त्याला हृदयात कोंडता येत नाही असं म्हणायचंय? लोक म्हटले हो महाराज आम्हाला तेच म्हणायचंय. म्हटले याचं उत्तर आहे का? आणि आपणही लक्षात ठेवा. आपण तो भुंगा पाहिला, भुंगा नाथ महाराजांनी भुंग्याचा दृष्टांत दिलाय. तो भुंगा जर कुठल्याही लाकडामध्ये शिरला तर त्या लाकडाचं पीठ पीठ करून टाकतो. कितीही कडक कसलंही सागाचं लाकूड, कुठलंही लाकूड असू द्या, त्या लाकडामध्ये जर तो भुंगा शिरला, लोखंडासारखं कडक लाकूड असेल त्याच्यामध्ये जरी तो भुंगा शिरला तर त्या लाकडाचं पीठ पीठ करून टाकतो. एवढी शक्ती त्या भुंग्यामध्ये असते. पण तोच भुंगा जर कवळ्या कमळामध्ये अडकला तर त्याला बाहेर पडता येत नाही. महाराज बाहेर पडता येत नाही का? नाथ महाराजांनी लोकांना विचारलं का? अरे जो भुंगा कुठल्याही लाकडामध्ये जर शिरला तर त्या लाकडाचं पीठ पीठ करून टाकतो आणि तोच भुंगा जर कमळाच्या कोमल पाकळ्यामध्ये अडकला तर त्याला बाहेर पडता येत नाही, आत गुदमरून मरून जातो. हे का? एवढं लाकूड कोरता येतं, कवळ्या पाकळ्या कोरता येत नाहीत त्याला. पण तो कशात अडकला? भ्रमर गुंतला प्रीतीवरी केशर माझ्यारी कुचुंबिने दी. अरे तो प्रेमामध्ये अडकला, तो कोवळ्या कोमळातून त्या बाहेर निघू शकत नाही. त्याप्रमाणे भगवान परमात्मा एवढा शक्तिशाली जरी असेल तरी तो प्रेमाने भावाने भगवान परमात्मा आकळल्या जातो. आता एकच ओवी आहे का? तेवीच भक्तीची या प्रेम प्रीती. 23 म्हणजे या भुंगेसारखं. कोंडीला हृदय श्रीपती तेथ खुंटल्या सामर्थ्य शक्ती भावार्थ प्रतिबळ न चले. मायबाप भावापुढे भगवान परमात्माचं बळच चालत नाही. तुकोबराय बोलतात भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ. भावापुढे बळ नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ, नाही कोणाचे सबळ. चालू शकत नाही. कोणाचंच म्हटल्यापेक्षा प्रत्यक्ष भगवान परमात्माचं बळ सुद्धा या भावापुढे चालू शकत नाही. हे भावाचं बळ आहे आणि या बळाने भगवान परमात्मा आकळला जातो. तुका म्हणे भावे देवा सत्तारा भावे,
देवा संताराम भावे देवा संताराम भावे तुका म्हणे भावे देवा संताराम भावे देवा संताराम भावे देवा संताराम भावे असा परमश्रेष्ठ असणारा भाव, या भावाचं चिंतन जगद्गुरु तुकोबारायाने या अभंगामध्ये केलेलं आहे. पण तो भाव जरा याच्यापेक्षा वेगळा सांगितलेला आहे. भावाने भगवान परमात्मा कळतो, भावाने भगवान परमात्मा आकळतो. भावाचं बळ हे श्रेष्ठ आहे. शारीरिक बळ आहे, आर्थिक बळ आहे, सत्तेचं बळ आहे, तपाचं बळ आहे. हे बळ आहेत, सगळे बळ आहेत, शक्ती आहेत सगळ्या. शरीराचं बळ नाही भगवान परमात्माला आकळू शकत. कितीही तुम्ही बलवान असाल, शरीराचं कितीही बळ जरी तुम्ही वापरलं तरी शरीराचं बळ भगवान परमात्माला आकळू शकत नाही. बरं, दुसरं आर्थिक बळ. आर्थिक बळ असतं, पैशाचं बळ असतं. ज्याच्याकडे पैसा असतो ना त्याच्याकडे फार मोठं बळ असतो, तो काही करू शकतो. आर्थिक बळ सुद्धा भगवान परमात्माला आकळू शकत नाही. याच्यापेक्षा पुढचं बळ सत्तेचं बळ, या दोन्ही बळापेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणजे शरीर बळापेक्षाही आणि आर्थिक बळापेक्षाही हे सत्तेचं बळ फार मोठं असतं. जे सत्तेवर बसलेले लोक आहेत ना, आपल्या बळावर ते काही करू शकतात. आणि या तिन्ही बळापेक्षा श्रेष्ठ जर बळ कोणतं असेल तर ते आहे तपाचं बळ. एकेची छाटी तपिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. तपाचं बळ सामान्य नाही. एकेची छाटी तपिन्नली आणि एके सृष्टीवरी सृष्टी केली. याचं चिंतन केलं जातं. आमचे गुरुजी म्हणायचे विश्वामित्र आणि वचिष्ठ महर्षी दोघं, ते वचिष्ठ महर्षीला विश्वामित्र सारखा भांडायचा आणि त्यांना म्हणायचा मला ब्रह्मऋषी म्हणा, मी ब्रह्मऋषी आहे. वचिष्ठ महाराज म्हणायचे असं नाही होऊ शकत, कारण ब्रह्मऋषी तुम्ही नाहीतच तर तुम्हाला म्हणायचं कसं काय? तुम्ही नाहीतच, तुम्हाला मी कसं काय म्हणणार ब्रह्मऋषी? म्हणले. या दोघांचं भांडण ब्रह्मदेवाकडे गेलं आणि ब्रह्मदेवाला सांगितलं की हे मला ब्रह्मऋषी म्हणत नाहीत, म्हणायला सांगा. ब्रह्मदेव म्हटले मलाही काही कळणार नाही, पण त्याच्यासाठी आता योग याग विधी योग याग विधी नेनोय सिद्धे योग याग विधी योग याग विधी योग याग विधी नेनोय सिद्धे. वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे म्हणा. वायाची उपाधी दंभ धर्म, वायाची उपाधी दंभ धर्म. हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे. माय बाप, या भावाचं बळ सांगत असताना ज्ञानोबरायांचा हा एक अभंग बघून घेतो मी. या अभंगावर चिंतन बघून बघा. ज्ञानोबराय बोलतात योग याग विधी येणे नोहे सिद्धी आणि वायाची उपाधी दंभधर्म. मग महाराज, योगाने यागाने जर भगवान परमात्माची प्राप्ती होत नाही तर तो भगवान परमात्मा कसा मिळेल आम्हाला? मग ज्ञानोबराय दुसऱ्याकडे मध्ये बोलतात भावे विन देव नकळे निसंदेह, गुरुविनानुभव कैसा कळे, गुरुविनानुभव कैसा कळे. गुरुविनानुभव कैसा कळे, गुरुविनानुभव कैसा कळे. हो, भावाशिवाय तो भगवान परमात्मा कळू शकत नाही. ज्ञानोबराय बोलतात भावे विन देव नकळे
निसंदेह. अरे संदेहच नाही, तो भगवान परमात्मा तुम्हाला भावाशिवाय कळू शकत नाही. ओ महाराज, ज्ञानोबरायला विचारलं, महाराज मग तुमचा हा योग जे याग यज्ञादी कर्म, अहो हे तुमच्या शास्त्रानेच प्रतिपादन केलेत ना. योग कोण सांगितलं? आम्ही सांगितला का? शास्त्राने सांगितला. याग कोण सांगितले? शास्त्राने सांगितले. मग महाराज येणे नोही सिद्धी ज्ञानोबराय तुम्ही जे बोलताय, मग हे व्यर्थ आहेत का सगळे? याग व्यर्थ आहेत, योग व्यर्थ आहे? ज्ञानोबराय बोलतात नाही 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 नाही, योग व्यर्थ नाही, याग व्यर्थ नाही, परंतु आता या चालू वर्तमान काळासाठी किंवा या कलियुगासाठी हे जे योग याग हे जे साधन आहेत ना, हे या कलियुगासाठी नाहीत महाराज. औषध आहे, औषध आहे, पण याची काय जे जे त्याला डेट म्हणतात ना, डेट एक्सपायर झालेले औषध आहे ते. हे या कलियुगामध्ये चालू शकत नाही. या कलियुगामध्ये फक्त एकच औषध चालू शकतं. कोणतं? कलियुगी उद्धार. हरिच्या नामे कलियुगे उद्धार. हरिच्या नामे कलियुगे उद्धार. हरिच्या नामे कलियुगे उद्धार. सकळांचे ते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे, कलियुगी उद्धार हरिच्या नामे. सकळांचे ते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरिच्या नामे. कलियुगी उद्धार हरिच्या नामे. कलियुगी उद्धार हरिच्या नामे. हरिच्या नामे. कलियुगामध्ये भगवत प्राप्तीचं साधन वेगळं आहे. यत्फलम नास्ति तपसा न योगे न समाधीना तत्फलम लभते सम्यक कलौ केशव कीर्तनात. पाठीमागे तप करायचं, कृत त्रेता द्वापार हे जे योग झाले ना, तप करायचं, यज्ञ करायचे, मोठमोठाले योगादी साधनं करायचे, तेव्हा भगवत प्राप्ती. पण म्हणले ह्या कलियुगामध्ये हे कामं करू शकत नाहीत. मग जप कलियुग तप माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन. कलियुग माझे करावे कीर्तन. तेने नारायण भेटले, तेने नारायण भेटले. कलियुग माझे करावे कीर्तन, कलियुग माझे करावे कीर्तन. तेने नारायण देईल भेटी. तेने नारायण देईल भेटी. कलियुग माझे करावे कीर्तन. कलियुग माझे करावे कीर्तन. मायबाप, या नामाचा, या कीर्तनाचा कलियुगामध्ये सर्वांना अधिकार आहे. तसा योगांचा सर्वांना अधिकार आहे का? योग तुम्ही सगळे करू शकता का? याग यज्ञ तुम्ही सर्व करू शकता का? नाही करू शकत. कारण योग, ज्ञानोबराय बोलतात, नादीचं लागू नका योगाच्या. योगाच्या वाटा जे रिघाले गा सुभटा, तया दुःखाचा वाटा भागा आला. ज्ञानोबराय बोलतात, योग तुमच्या बसची गोष्ट नाही. या कलियुगामध्ये योग करायच्या भानगडीत पडू नका. आणि तरी दुराग्रहाने जर तुम्ही, मी एवढं सांगू नाही, जर तुम्ही करत असाल तर तुम्ही काय करताय? ज्ञानोबरायांचं बघा पुढची ओवी. लोह्याचे चणे. कशाचे चणे? लोखंडाचे चणे. चणे म्हणजे हरभरे, कळतात ना आपल्याला? ते लोह्याचे चणे आणि जे बोचरिया पडती खाणे. बोचरिया म्हणजे दात असणाऱ्याने नाही, लोखंडाचे चणे ज्याला दात नाही त्याला खायला द्यायचं. काय होईल त्याचं? काय होईल त्याचं? ज्ञानोबराय बोलतात, ते पोट भरणे की प्राण शुद्धी होय. अरे मरून जाईल तो, मरून.
कारण लोखंडाचे चेने बोचऱ्या माणसाने खाणं हे जसे मरायचे लक्षण आहेत, तसं या कलियुगामध्ये योग करणं हे सुद्धा मरायचे लक्षण आहेत. विठ्ठला विठ्ठला कारण योग हा सामान्य नाही महाराज. हो, कारण हे केलंय ज्ञानोबरायाने केलंय, योग सिद्ध केलाय. किंवा अलीकडं जर आता आपल्याला अलीकडं पाहायचं असेल तर खेडल्याचे तुकाराम बाबा यांनी सुद्धा योग सिद्ध केला. तुकाराम बाबाला काही लोकांनी विचारलं, बाबा हा योगाचा कसा काय मार्ग आम्हाला सांगसाल का? तुकाराम बाबा म्हटले, कारण थडी सारोळा वगैरे तिथं जवळ राहतो ना, म्हणून सगळं ते मला, कारण 30-35 वर्षापासून ते सगळे लोक सांगायचे बाबाचा इतिहास. ते जराशे ध्यानाला समाधीला जर योग आसन लावून बसले तर त्यांचं आसन जमिनीपासून कमीत कमी 2 फूट वर राहायचं, आदर बसायचे. हे योगाचे लक्षण आहे. होऊ शकतं, कारण तशी ती त्यांच्यामध्ये शक्ती असते. पण त्या लोकांनी ज्यावेळेस त्यांना विचारलं, बाबा हा योग मार्ग आम्हाला जमल का? बाबाने स्पष्ट सांगितलं, या योग मार्गाने तुम्ही जाऊ नका, कारण हे कोणाचंही काम नाही, हे अवघड आहे. विवेकानंद स्वामीचे सद्गुरू रामकृष्ण परमहंस काही शिष्यापैकी त्यांना विचारलं, म्हणले स्वामीजी, म्हणले आम्हाला हा योग जे तुम्ही करताय हे आम्हाला करायला जमल का? रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, बाबा हा जे कलियुग आहे हा योग करण्याचा योग नाही. किंवा या कलियुगामधले जे शरीर आहेत ते योग करण्यासारखे नाहीत. या शरीरामधले असणारे मन ते सुद्धा योग करण्यासारखे नाहीत. नव्हे, ह्या जो शरीर आहे हे अन्नमय शरीर आहे, अन्नमय प्राण आहे, हे योग करण्याच्या लायकीचं नाही. म्हणून या योगाने भगवान परमात्म्याची प्राप्ती ज्ञानोबराया होणार नाही म्हणतात. म्हणून वायाची उपाधी हे ज्ञानोबरायाने बोललेले आहेत. योगाच्या नादीला पहिली गोष्ट योग करायचा असेल, यम नियम, हे अवघड आहे. आसन, ह्याच्यानंतर प्राणायाम, ह्याच्यानंतर ध्यान धारणा, प्रत्याहार, समाधी, हे आठवांग आहे. इथपर्यंत जाण्यासाठी सर्वात प्रथम जर गोष्ट कोणती लागत असेल योग करण्यासाठी तर त्याचं नाव आहे विवेक, वैराग्य. मिळेल आपल्याला वैराग्य, येईल आपल्याला या कलियुगामध्ये वैराग्य. महाराज सांगू तुम्हाला, नारद महर्षीने ज्यावेळेस कलियुगाला प्रारंभ झाला ना, कलियुगाला प्रारंभ, त्यावेळेस नारद महर्षीची काय अवस्था झाली माहिती आहे तुम्हाला? हे नारद महर्षीचं चिंतन आहे. कलियुग जसा प्रारंभ झाला आणि या कलियुगाची हवा जशी नारद महर्षीला लागली तर एका हातामध्ये जीभ आणि एका हातामध्ये शिश्न धरून सगळ्या जगाने, सगळ्या त्रिभुवनाने निस्ते पळू लागले. हा, आणि काय म्हटले नारद महर्षी? म्हणले, ऐका ऐका, या कलियुगामध्ये जे 2 इंद्रिय आहेत ना, हे या 2 इंद्रियाने सर्वावर विजय मिळवला. कोणाकोणावर विजय मिळवला? हो, म्हणले उपस्थ जिव्हाभ्याम, उपस्थ इंद्रिय आणि जिव्हाभ्याम ब्रह्मादी मशकावधी. ब्रह्मादी म्हणजे ब्रह्मदेवासारखे, ब्रह्मदेवाच्या पात्रतेचे जे ऋषीमुनी आहेत ब्रह्मदेवा सगट, त्यांना सुद्धा, आणि ब्रह्मदेवापासून तर मशकापर्यंत जे बारीक किडे माकुडे आहेत ना त्यांच्यापर्यंत, हे काम आणि जिव्हा इंद्रिय या दोन्ही सर्वावर विजय मिळवलाय. मग आता हे याच्यावर विजय, आपण त्याच्यातून सुटू. कामाजी कोतवाल याने नाडिले बहुतासे, कामाची कोतवाल याने नागविल बहुतासे. हाय हरिहराची अबरू घेतो भय नाही तासे. हरिहरासी अबरू घेतो भय नाही तासे. हाय जमदग्नी दुर्वास नाडिले महान महान ऋषी. हे जमदग्नी दुर्वास ऋषी महान महान ऋषी. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्यासे. हे क्रोधाची फौजदार मिळाला त्यासे. जोहार माय बाप जोहार मी काया पुरीचा. 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 काया पुरीचा. मी हे सर्व आपल्याला याच्यामुळे प्रतिपादन सांगत आहे, हे चिंतन करत आहे
की भावाचं महात्म्य मला सांगायचं आहे. भाव काय हे सांगण्यासाठी मी हे सगळं चिंतन सांगतोय आपल्या समोर. हो, योगाने भगवान परमात्माची प्राप्ती होणार नाही का? कारण योग करायचा असेल तर आधी विवेक वैराग्य लागतं. आता ऐका, विवेक वैराग्य हे शब्द बोलायला आणि आमच्यासारख्याला कमरा बांधून तुम्हाला सांगायला लय सोपे आहेत, पण करायचं म्हटलं तर तुकोबाराय बोलतात, बोल बोलता वाटे सोपे, करणी करता टिर कापे, करणी करता टिर कापे, करणी करता टिर कापे. बोल बोला सोपे वाटे, करणे करता तेरा कापे, करणे करता तेरा कापे, करणे करता तेरा कापे. बोल बोलता वाटे सोपे, वैराग्याचं बोल बोलायला सोपे आहे, पण करायचं म्हटलं तर नोहे वैराग्य सोपारे, मज बोलता न वाटे खरे. हा, वैराग्य सोपं नाही महाराज. एकच ज्ञानोबारायांची ओवी सांगतो आणि वैराग्य कशाला म्हणतात या ओवीमधून आपण सगळ्यांनी कळून घ्यायचंय. वैराग्य कशाला म्हणायचं ज्ञानोबाराय बोलतात, ऐका. उठले नि वैराग्य जेने, हा त्रिवर्ग ऐसा सांडणे, कैसा जैसे ओमोनिया सुने आत्ताची गेले. काय महाराज, ज्ञानोबरायांचं चिंतन आहे. कशाला वैराग्य म्हणायचं ज्ञानोबराय बोलतात, उठलेनी वैराग्य जेने, हा त्रिवर्ग ऐसा सांडणे, ऐसा म्हणजे कैसा, जैसे ओमोनिया सुने आत्ताची गेले. सुने म्हणजे कुत्रा. आता कुत्रा काय काय खातो, काही खातो, आणि त्याने काही खाल्लं, आपल्या समोर त्याने आपल्या समोर उलटी केली, ताजी ताजी आत्ताची. ज्ञानोबरांचे शब्द कसे आहेत, आत्ताची गेले, जैसे ओमोनिया सुने आत्ताची गेले. आता ताजी ताजी कुत्र्याने आपल्या समोर उलटी केली. त्या उलटीकडे पाहण्याची तुमची भावना कशी राहील? नाही, कुत्र्याने केलेली उलटी तुम्ही म्हणसाल का, थांबाव जरासं पाहू द्या, वा वा काय, वा वा काय, असं होईल का? होईल का? मला सांगा ना तुम्ही. कुत्र्याकडे पाहण्याची उलटीची जी तुमची भावना आहे, अशी भावना ज्यावेळेस इंद्रियाच्या विषयाबद्दल होईल ना, याचं नाव आहे वैराग्य. विठ्ठला 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 विठ्ठला. हे म्हणा, गीतेमध्ये भगवान परमात्मा बोलतात, इंद्रियार्थेषु वैराग्य मन अहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. याच्यावरच्या ज्ञानोबरायांच्या ओय बघा. वमलिया अन्ना जेवी लाळ न घोटी रसना, का अंगन सुये आलिंगना प्रेताची. कशाला वैराग्य म्हणायचं, कशाला वैराग्य म्हणायचं ज्ञानोबराय बोलतात. अहो, श्रीखंड बासुंदी गुलाबजामू पंचपक्वानाचं आवडीने जेवण केलं. काय केलं? आवडीने जेवण केलं, भरपूर जेवण केलं, आणि शेवटच्या घासाला काय अपाय झाला, माशी गेली का काय झाली, घराच्या बाहेर पडला आणि पूर्ण पोटातलं अन्न उलटी होऊन बाहेर पडलं. काय खाल्लं होतं? गुलाबजांबू, श्रीखंड, बासुंदी आवडीने. मग आता तुम्ही मला एक सांगा, पोटातून पुन्हा उलटी होऊन बाहेर पडलेलं अन्न तुम्ही पुन्हा खासाल? अहो, तुम्हीच खाल्ले ना गुलाबजांबू, श्रीखंड, बासुंदी, खासाल तुम्ही? खासाल? आता पुन्हा ऐका, खाणं सोडून द्या हो, ते नंतर बघू, पण हे खावं असं मनात तरी येईल तुमच्या? खाणं जाऊ द्या, हे खावं असं मनात तरी येईल? अशी भावना ज्या दिवशी या विषयाबद्दल होईल, याचं नाव आहे वैराग्य, आणि तो आहे योगाचा अधिकारी. विठ्ठला विठ्ठला ज्ञानोबरायांचा दुसरा दृष्टांत याच ओवीतला, का अंग नसुये आलिंगना प्रेताची. कितीही सुंदर स्त्रीचं शरीर असू द्या आणि कितीही कामासक्त पुरुष असू द्या. पुन्हा शब्द बोलतो, कितीही सुंदर स्त्रीचं शरीर असू द्या आणि कितीही कामासक्त पुरुष असू द्या, पण त्या स्त्रीच्या शरीरातलं चैतन्य म्हणजे आत्मा, जीव, प्राण निघून गेला आणि ते प्रेत पडलेलं आहे. काय पडलंय? प्रेत आहे. मग आता किती सुंदर स्त्रीचं पडलेलं प्रेत आणि कितीही कामासक्त पुरुष त्या प्रेताला आलिंगन देईल? देईल? ज्ञानोबराय बोलतात, आलिंगन देण्याचं जाऊ द्या, पण या प्रेताला आलिंगन द्यावं असं त्याच्या मनात तरी येईल? अशी भावना ज्या दिवशी तुमची विषयाबद्दल, संसाराबद्दल, प्रपंचाबद्दल होईल, याचं नाव वैराग्य, आणि तो आहे योगाचा अधिकारी. विठ्ठला विठ्ठला
महाराज वैराग्य वैराग्य म्हणायला लय आणखीन एक चिंतन सांगतो तुम्हाला, ऐका ऐका. अनुकूल अवस्थेमध्ये वैराग्य मिळणं आणि प्रतिकूल अवस्थेमध्ये वैराग्य होणं याच्यात जमीन आसमानचा फरक आहे बरं. प्रतिकूल अवस्थेमध्ये माणसाला वैराग्य येत आहे, म्हणजे 37 वर्षाचा झाला, पोरी पाहून पाहून कटाळला, पण याला कोणी बायकोच दे. 40 वर्षाचा झाला, आता कोण बायको देईल? इति इंदुरीकर वाच. हो म्हणले 40 वर्षाच्या नंतर आली याला एक पसंत. मी म्हणून इति इंदुरीकर वाच्य म्हणलो आहे, माझं नाही, हे इंदुरीकरच आहे. 40 वर्षाच्या नंतर याला पोरगी पसंत आली, पोरीला नवरदेव पसंत आला, पण म्हणले त्या पोरीच्या आईनच नापास केला. हो ना, पोरीची आईच म्हटली हे मला पसंत नाही. का? तिने त्या पोरीला सांगितलं हे सुरुवातीला मलाच पाहायला आलतं म्हणे, म्हणजे इथपर्यंत गेलाय तो. हे म्हणून इथे इंदुरीकर वाच्य म्हटलो मी इंदुरीकरांचं सांगायला काय अडचण नाही. कोणी त्याला बायकोच देणं. मग याने विचार केला आपण मेलो तरी कोणी आपल्याला बायको देणार नाही, हो मग संन्यासी. हा संन्यास वेगळा, लक्षात घ्या. प्रतिकूल अवस्थेमध्ये वैराग्य येणं ही गोष्ट वेगळी आहे. पण दररोज 2-2, 3-3 स्थळं येतात तरी हा म्हणतो छे अजिबात आपल्याला लग्न करायचं नाही, म्हणजे नाही, आपल्याला संन्यास घ्यायचा म्हणजे घ्यायचा. हे वैराग्य वेगळं. अनुकूल परिस्थितीमध्ये वैराग्य वेगळं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये वैराग्य वेगळं. तसं तुम्हाला आता मला तुम्ही सांगा, मुख्यमंत्री कोणाला हो वाटतं ना तुम्हाला? बोला, करा वगैरे. मुख्यमंत्री मलाही वाटतंय, तुम्हालाही वाटत, पण हे खरं आहे का? हे 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 जमल का आपल्याला? नाही महाराज, हे मला नाही मुख्यमंत्री पद पाहिजे. पाहिजेत नाही यार, तू कशाला गप बस. तू पाहिजेत म्हटला तरी तुला मिळणार नाही, म्हणजे हे वैराग्य वेगळं. तसं जोपर्यंत या इंद्रियाचे विषय, ऐका, वैराग्य कोटपर्यंत राहतं, जोपर्यंत या इंद्रियाचे विषय याच्या समोर येत नाहीत तोपर्यंत याला वैराग्य राहतं. पण एकदा जर या इंद्रियाचे विषय समोर आले मग त्याचं खरं वैराग्य कळतं. काय सांगावं महाराज, भगवान श्री कृष्ण परमात्माचा परमसखा भक्तवर्य अर्जुन ज्यावेळेस अरण्यवास भोगत होते त्यावेळेस इंद्राच्या स्वर्गामध्ये गेला. कारण काही शस्त्रास्त्राची प्राप्ती करण्यासाठी स्वर्गामध्ये गेला. अरे तो इंद्राच्याच मंत्राचा, इंद्राचाच मुलगा होता तो. आता अर्जुन स्वर्गामध्ये आला म्हणल्यावर त्याचा आदर, आतिथ्य, सत्कार, स्पेशल त्याच्या सेवेसाठी एक उर्वशी नावाची रंभा, उर्वशी, हे तिथं उर्वशी नावाची ती दाशी त्यांच्या ताब्यामध्ये दिली. महाराज, एकांत स्वर्गातलं वातावरण आहे आणि ती उर्वशी त्या अर्जुनाची सेवा करते आणि काम इच्छेची मागणी करते. अर्जुनाने सांगितलं, मा इंद्र माझा बाप आहे आणि तू त्याची दाशी आहेस. मग बापाची जर तू दाशी असेल तर माझी तू आई आहेस आणि माझ्याकडे तू अशी अपेक्षा करू नको. म्हणजे विषय प्राप्त असून ते वैराग्य निर्माण होणं खरं वैराग्य इथं कळतं. आणखीन बोलू पुढं. त्या उर्वशीने अर्जुनाला शाप दिला नपुसक होण्याचा. एवढी सुंदर मी उर्वशी तुझ्या समोर आणि माझ्याकडे डोळा उचलून पाहत नाही, जा नपुसक होईशील तू. झाला नपुसक महाराज, नपुसक होणं स्वीकारलं. पण तिला स्पर्श केला नाही वाईट भावनेने. हे प्राप्त असूनही ज्याची भावना अशी आहे हे खरं वैराग्य आहे. आणि अशाने योग करायचा, कोणाला योग होणार नाही. विठ्ठला विठ्ठल आमचे गुरुजी फार गोड बोलायचे या संदर्भामध्ये. म्हणजे हे जे विषय समोर आले ना, हे वैराग्य कसं निघून जातं. म्हणले एका बादशाने परदेशातून 2 मांजरी आणल्या. काय आणल्या? 2 मांजरी. बरं, त्या मांजरी अशा हुशार, शिकवल्या, जसं शिकवलं तसं करायच्या. त्या परदेशातल्या मांजरी हुशारच असतात. मग तो काय करायचा बादशाह, त्या 2 मांजरी आपल्या दोहीकून बसवायचा, इकून एक मांजर आणि इकून एक मांजर. त्या मांजरी अशा शांत बसायच्या. ऐका ऐका. आणि त्या दोन्हीही मांजरीच्या डोक्यावर असे दिवे लावून ठेवायचा. काय लावायचा? दिवे. दिवे.
असे तेल टाकून असे दिवा लावून ठेवायचा, दोन दोन मांजरी अशा ते दिवे घेऊन बसायच्या आणि त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये तो मधात कुराण वाचायचा. साधी गोष्ट आहे. मांजरी दिवे घेऊन बसल्यात. तुम्हाला खरं सांगू, अहो महाराज, त्या मांजरीन ते दिवे घेऊन बसलेल्या जेव्हा त्या नगरीमध्ये ती वार्ता पसरली तर 10 किलोमीटर रांग लागली त्या मांजरीला पाहण्यासाठी लोकांची. लोक कुठं गर्दी करतील याचंही काही सांगता येत नाही. कुठे जातील, कुठे गर्दी करतील. आता मांजरी बसल्या तर दिवे काय पाहण्यात, 10 किलोमीटर रांग. बादशाला तर आनंद वाटायचा, वा बघा बघा माझ्या मांजरीचे गुण, अख्खी नगरी वर्णन करते. पण तेवढ्यामध्ये तिथं बिरबल आला. कोण आला? बिरबल आला. बिरबल. लोकांनी सांगितलं महाराज बिरबल आले. बादशाने विचार केला, बिरबलाने जर आपल्या मांजरीची स्तुती केली ना, बस कृत्य झालो. फक्त बिरबलाने आपल्या मांजरीची स्तुती, हे बिरबल आलं महाराज. बादशाह पाहूच लागला त्याच्याकडे. त्याने त्या दोन्ही मांजरीकडे असं पाहिलं बरं का सानप महाराज, आणि त्या बिरबलानं असं केलं आणि गेलं निघून. कसं केलं? साधं समजू नका, हे काहीच बोललं नाही, फक्त असं केलं आणि गेलं. काहीच नाही. आत्ता एखाद्याने कीर्तनात उठायचं, इथं याचं असं करायचं, निघून जायचं. मेला कीर्तनकार नाही, ते पखवत वाजवतात नाही, याचं असं करायचं, निघून जायचं. तुम्ही साधी गोष्ट नाही. ते बिरबल जेव्हा निघून गेल्याच्या नंतर त्या बादशाने सांगितलं, बिरबला इकडे इकडे इकडे. अरे सगळी नगरी या माझ्या मांजराची स्तुती करते आणि तू असं करतो, निघून जातो. म्हणजे तुला या मांजरीबद्दल काहीच वाटत नाही? अरे किती शांत बसल्यात, किती शांती याच्यामध्ये. एखाद्या योग्यामध्ये तुला एवढी शांती पाहायला मिळेल का तुला? बिरबल म्हणला, महाराज त्या मांजरी का शांत आहेत मला माहिती आहे. म्हणले त्या मांजरीची शिकार पुढे येऊ द्या, मग कळते त्याची शांती. हॅट म्हणले, असं होऊ शकत नाही. म्हणले पाहायचंय तुम्हाला? हो म्हटले पाहायचंय. हे गेलो महाराज बिरबल आणि 9-10 असे कवळे कवळे उंदीर घेऊन आलं. म्हणजे 2-4 उंदीर घेऊन आलं त्या मांजरी समोर आणि ती थैली दिली त्या मांजरी पुढं टाकून त्यांनी. महाराज आता उंदर आलं मांजरीनं पाहिल्यावर, अहो ते दिवे दिले फेकून आणि दोन्ही मांजरी त्या उंदरावर पडल्या तुटून. 2-2, 4-4 उंदीर खाल्ले मांजराने आणि पुन्हा असे तोंड बिंड पुसून पुन्हा येऊन बसल्या. आमचं वैराग्य कसं आहे? हा, जोपर्यंत विषय समोर येत नाहीत ना तोपर्यंत आमचं वैराग्य आहे. विषय समोर आले की आमचं वैराग्य कुठं एका क्षणात निघून जाईल याचा आम्हाला सुद्धा तपास लागणार नाही. म्हणून हे वैराग्य कठीण आहे महाराज. म्हणून माझ्या तुकोबारायला बोलावं लागलं, बोल बोलता वाटे सोपे. वैराग्य गोष्टी सांगायला सोप्या आहे पण करायला लय अवघड. एक शास्त्रामध्ये याला कपोनी गुडन्याय म्हणतात. काय म्हणतात त्याला? काय म्हणतात? कपोनी गुडन्याय. कपोनी गुडन्याय म्हणजे आपल्या कोपराला गुळ लावायचा. काय करायचं? आपल्या कोपराला गुळ लावायचा आणि आपल्या जिभीने तो गुळ चाटायचा. बघा बरं जमते का? मनाला किती सोपं आहे, मनाला किती सोपं आहे. कोपराला गुळ लावायचा आणि आपल्या जिभीने जाईल का जिभ तिथपर्यंत? हे जसं सोपं नाही ना तसं वैराग्य हे नुसतं बोलायला सोपं आहे, करायला फार अवघड आहे. आणि ज्याच्याकडे वैराग्य नसेल महाराज, तुकोबराय बोलतात त्याला, ज्ञानोबराय बोलतात त्याने योगाच्या नादी लागू नये. कारण योगाला जर करायचं असेल तर पहिले इंद्रियावर त्याचा जय असला पाहिजे. आणि इंद्रियावर जय मिळवणं महाराज सोपी गोष्ट नाही. मला याच्या सगळ्या चिंतनातून तुम्हाला भाव सांगायचा आहे. इंद्रियावर जय मिळवला पाहिजे, मनावर जय मिळवला पाहिजे, त्यावेळेस तो योगाचा अधिकारी होते. पण भावाचं असं नाही, भावाचं असं नाही. आता या इंद्रियावर जय मिळवणं सोपं आहे. या इंद्रियाला विषयापासून आवरत असताना ज्ञानोबरायांचं चिंतन आहे का? या इंद्रियाला विषयाच्या घरातून बाहेर काढत असताना किती आक्रांत होतो, किती या इंद्रियाला मनाला त्रास होतो, याबद्दल ज्ञानोबरायांचे दृष्टांत बघा. जे सारसाही बिघडता होय वाहुनी वत्स काढता, नाभनंगू दवडिता भानिया उरुडी, पैमाये पुढो निबालक, काळे नेता एकुलता एक, होय का उदक तुटता मीना. होय का उदक तुटता मीना. मीना म्हणजे मासा. पाण्यातून बाहेर काढल्याबरोबर माशाची अवस्था कशी होईल, किती तडपडल तो. तसं या इंद्रियाला विषयापासून आवरत असताना एवढ्या वेदना होतात महाराज त्या जीवाला.
एवढ्या वेदना होतात त्या जीवाला. ज्ञानोबराचा दुसरा दृष्टांत, पै माये पुढून बाळक काळी नेता एकुलता एक मुलगा आहे. हो, आयुष्याच्या शेवटी नवसा सायासाने आयुष्याच्या शेवटी एकुलता एक मुलगा झाला. आणि जो आनंद झाला महाराज, संपूर्ण गावामध्ये साखर पान सुपारी सगळा बँड बाजा हे सगळं आनंद सुरू झाला गावामध्ये. आणि एक पळत आला, म्हणले बंद करा बंद करा बंद करा. काय झालं म्हणले, पोरगा गेला. आणि ते प्रेत आईच्या मांडीवर पडलंय. काय होत असेल, आयुष्याच्या शेवटी झालाय. एकुलता एक आहे, सगळ्या हजारो कोटीचा मालक आहे. आणि तो माये पडून त्या काळाने त्या बालकाला नेलं. त्या आईचं अंतकरण काय म्हणत असेल, कशी दशा बघा. नाही तशी अवस्था या इंद्रियाला विषयापासून आवरत असताना त्या साधकाची होते. हे सोपा नाही योग. अनेक दृष्टांत तुम्हाला सांगता येतं. म्हणून माझे ज्ञानोबराय बोलतात, योगाच्या वाटाने जर तुम्ही गेले महाराज तर तुम्हाला भगवान परमात्माची याग राय म्हणले. यागाच्या नादी लागू नका. याग म्हणजे यज्ञ, याग म्हणजे यज्ञ. यज्ञ कोणालाही करता येत नाही. ऐका, यज्ञ कोणालाही करता येत नाही आणि कुठेही करता येत नाही. यज्ञामध्ये एवढी जरी चूक झाली ना, एवढी सूक्ष्म जरी चूक झाली तर त्याला भयानक त्याचा परिणाम भोगावा लागतो. यज्ञाचे अधिकारी कोणी नाहीत. यज्ञ कोणी करू शकत नाही. मला तुम्ही एक सांगा, दशरथ महाराज वचिष्ठ महर्षीकडे गेले. एके दिवशी सकाळी उठले, सूर्याला अर्घ देत असताना मनात विचार आला, हे नारायणा, अरे माझ्या कुळात आता कोणी तुला पाणी घालायला दिवा लावायला कोणी राहणं होणार आहे का नाही? अरे माझं आयुष्य संपत आलंय, मी वृद्धवत अवस्थेकडे वळलोय, आणखी माझ्या पोटी संतान नाही, काही नाही. काय असंच माझ्यापासून वंशखंड होणार आहे का? माझ्या वंशात कोणी होणारच नाही का? हे प्रभू, एखादं काहीतरी अरे माझ्या पोटी व्हायला पाहिजे. आणि वचिष्ठ महर्षीकडे जातात आणि वचिष्ठ महर्षीला सांगतात, महाराज माझ्यापासून आता वंशखंड होणार आहे का? माझ्या वंशाला दिवा लावणारा कोणी होणार नाही का? काहीतरी करा महाराज, काहीतरी करा. मग वचिष्ठाने सांगितलं, म्हणले याच्यासाठी तुला पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल. काय करावा लागेल? यागाबद्दल बोलतोय मी. पुत्र कामेष्टी यज्ञ करावा लागेल. म्हणले चला महाराज, तुम्ही सांगसाल ते मी करायला तयार आहे, पण माझ्या पोटी संतान व्हायला पाहिजेत. म्हणले तो यज्ञ मी नाही करू शकत. का? कारण तो माझा अधिकार नाही. कोणत्याही पूजेचा कोणत्याही ब्राह्मणाला अधिकार नसतो, हे ध्यानात घ्या. जे वर्ष श्राद्ध करणारे ब्राह्मण आहेत ना, त्यांना वेदाचा वगैरे या पूजेचा अधिकार, बाकीचा मंदिरात जाऊन पूजेचा अधिकार नसतो. त्यांनी तीच पूजा करायची स्पेशल. कोणताही अधिकार कोणत्याही ब्राह्मणाला मिळू शकत नाही. कोणतीही मंत्र कोणतेही ब्राह्मण बोलू शकत नाहीत. वचिष्ठ महर्षी बोलतात, पुत्र कामेष्टी यज्ञ करा, पण तो यज्ञ मी नाही करू शकत. का? कारण तो माझा अधिकार नाही. मग तुम्हाला शृंग ऋषीला आणावं लागेल. राजा दशरथ गेले, अनेक प्रकारचे प्रयत्न, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मला जास्त सांगायचं नाही. शृंग ऋषीला आणावं लागलं. शृंग ऋषीच्या हातातून यज्ञ केला आणि नंतर तो यज्ञ नारायण प्रसाद घेऊन प्रगट झाला. आणि मग राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न. वचिष्ठ महर्षी सांगतात पुत्र कामेष्टी यज्ञ करा, पण मला करता येत नाही. याचा अधिकार कोणालाही कोणताही यज्ञ करता येत नाही. विठ्ठला विठ्ठला तो मंत्र बोलणारा जो ब्राह्मण आहे, जो विद्वान पंडित आहे, त्याला मंत्र बोलण्याचा अधिकारही आहे. पण ऐका, मंत्र बोलत असताना त्या मंत्राचा निस्ता स्वर जरी चुकला, काय चुकला? स्वर जरी चुकला तरी मोठा परिणाम त्याला भोगा. तो चुकलेला स्वर, शास्त्र सांगतं, तो मंत्रातला चुकलेला स्वर एक वज्रासारखं शस्त्र बनतो. आणि जो यज्ञ करणारा आहे ना, यजमान, त्याचा घात करतो. घात चूक होऊ द्या जमत नाही. ओवी सांगू भागवतातली तुम्हाला. करिता वेद अध्ययन, काय करिता वेद अध्ययन, विस्तार केलिया उच्चारण, तेने नोहे सिद्धी जाण, तेने सिद्धी नोहे मरण, जाण वृत्ता सुराय. मंत्र चळ थोडा तरी धडाची होया वेडा, तरी धडाची होया वेडा,
मंत्र थोडा जरी चळला तरी धडची होय वेडा, किंवा मंत्र चळे पिशे लागते सत्वर. तो पागल होतो महाराज, पागल. मंत्र चुकू द्यायचं जमत नाही. एवढा स्वर जरी चुकला तर वृत्तासुराचं चरित्र भागवतामध्ये 6व्या स्कंदामध्ये स्वतंत्र चिंतन तुम्हाला जमलं तर बघून घ्या. ऐका, यज्ञामध्ये जर थोडी जरी चूक झाली, देश काळ मंत्र तंत्र द्रव्य दक्षिणा विधी पात्र हे सगळं शुद्ध पाहिजे. थोडी जरी चूक झाली, 2 दृष्टांत सांगितले एकनाथ महाराजांनी. नाथ बाबा बोलतात, जैसे क्षय रोग्याची रोगी अशी. कोणता रोग? क्षय. जैसे क्षय रोग्याची रोगी अशी, अल्प कुपथ्य बाधित्याशी. अल्प कुपथ्य, क्षय रोग्याचा रोग झाला, क्षय रोग झाला. डॉक्टरने सांगितलं हे करू नको ते करू नको, हे जर खाल तू मरशील. टीबी, क्षयरोग, टीबी सारखे. त्याने जरी थोडी जरी चूक केली ना, कुपथ्य झाली, लगेच त्याला प्राणाला मुखावं लागतं. कारण एवढीशी कुपथ्य होऊ देता येत नाही ज्याला क्षयरोग झालाय त्याला. किंवा ज्ञानोबरांचा नाथांचा दुसरा दृष्टांत बघा. प्रचंड दुधाचे भांडे, माझी थेंब एक कांजी पडे. ते दही दूध तूप ना जोडे, करी खवडे दुधाचे. प्रचंड 1000 लिटर दूध आहे, 1000 लिटर दूध. बासुंदी, आता काल पौर्णिमा झाली ना, आमच्या इकडे दूध घोटतात सगळे गावात. सगळे असं दूध घोटायचं सगळ्यांनी मिळून, मग त्याच्यात ते असं खट होऊ द्यायचं. 1000 लिटर दूध आणि त्याच्यामध्ये एक थेंब कांजी पडली. काय झालं त्या दुधाचं? करी दुधाचे खवडे, दही दूध ना तूप जोडे. 1000 लिटर दुधाचा नाश जसा कांजीचा एक थेंब करून टाकतो, तशी जीवनभर तुम्ही केलेली साधना, एवढी जरी चूक झाली तरी तुमची केलेली साधना. एक चिंतन सांगतो ऐका. ह्या सगळ्या साधना परमात्माकडे माझ्या निळोबरायांचं एक चिंतन आहे. गवळणीचं रूपक आहे. नाना साधनाच्या करिता खटपटा, त्या नपवती वयाच्या दारवंटा. जाणू जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यास सिद्धी रोधती वाटा. ओ हे बघा, नाना साधनाच्या करिता खटपटा, त्या नपती याच्या दारवंटा. यज्ञ यागे स्वर्ग भोग आड येती, करिता तपे काम क्रोध खवळती. नावावर राहतात तप केलं तर काम करू, हे सगळं. म्हणून हे परमात्म्याच्या, मग तुम्हाला एकच करावं लागेल. त्या परमात्माला जर प्राप्त करायचं असेल तर याला एकच साधन. ज्ञानोबराया सरे संत बोलतात, भाव भावे विन देव नकळे निसंदेह. किंवा तुकोबराय बोलतात, भावी विना जाना नाही त्याची प्राप्ती, नाही त्याची प्राप्ती, भावी विना जाना नाही त्याची प्राप्ती, नाही त्याची प्राप्ती. पुराणे बोलती ऐशी मात, पुराणे बोलती ऐसे मात, पुराणे बोलती ऐसे मात. भावे विन जाना नाही त्याची प्राप्ती, आणि पुराणे बोलती ऐशी मात. भावाशिवाय त्याची प्राप्ती नाही. या सगळ्या साधना तुम्हाला परमात्माकडे नेऊ शकत नाहीत. हो, यथा काष्टे स्थितो वन्निर किंवा न काष्टे विद्यते देवो न पाषाणे न मूर्णमय. मग भाव ही विद्यते देवो तस्मात भाव कारणम. म्हणून मायबाप, भाव महत्वाचा आहे. भावाचे अनेक प्रकार आहेत. स्वतंत्र साध्व चिंतन केलं तरी संपणार नाही. पण सगळ्यात महत्वाचा भाव ज्याला रामबाण म्हणतात, तो एक भाव प्राप्त झाला की तुमच्या जीवनातली सगळ्या दुःखाचा नाश, सगळ्या सुखाची प्राप्ती, मोक्ष काय पाहिजेत ते सगळं ज्या एकाच भावामध्ये तुम्हाला मिळणार आहे, तो भाव आज अभंगाच्या पहिल्या चरणात झाला प्रेतरूप शरीराचा भाव, 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 झाला प्रेतरूप शरीराचा भाव,
शास्त्राने ज्याला बंधन म्हटलं, हे सगळं आपल्याला कशामुळं प्राप्त झालंय? मी देह आहे हा आपला भाव आहे. आपला भाव कोणता आहे? मी देह आहे, मी जीव आहे. याच्यामुळे हे सगळे दुःख. आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला बोलतात, अर्जुना यालाच मी संसार म्हणतो. कशाला? अगाऊ उपजने आणि निमने, हे साचची जे का मानने, तो जीव लोक मी म्हणे संसार हण. कशाला संसार म्हणतो मी? परमात्मा बोलतात, शरीराची निर्मिती झाली म्हणजे मी जन्माला आलो. शरीर मेलं की मी मेलो. मी सुखी आहे, मी दुखी आहे, मी करता आहे, मी भोगता आहे. हे सगळे भाव कशामुळे? मी शरीर आहे. आणखीन एवढंच ऐका, हे सगळे दुःख. एक आणखीन चिंतन सांगू तुम्हाला. या जगात सगळ्यात मोठं पाप जर कोणतं असेल तर हे शरीर मी आहे हे म्हणणं. सांगू तुम्हाला, शास्त्र सांगतो, देहात्म बुद्धीच पापम न तद्गो वध कोटी भी. 1 कोटी गो हत्येचं पाप लागतं तुम्हाला. कोटी गो हत्या, गायी मारल्याचं पाप. कसे? कधी? या देहाला मी म्हटलं तर कोटी गो हत्येचं पाप लागतं. आणखीन सांगू तुम्हाला, मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येऊनी पाठी थोपटी. ती तुकोबराय बोलतात, या देहाला जर मी म्हटलं तर 1 कोटी तुम्ही गोहत्या केल्या, 1 कोटी तुम्ही ब्रह्महत्या केल्या, एवढे पाप लागतात या देहाला मी म्हटल्यामुळे. आणखीन बोलू तुम्हाला, आपल्याला भगवान उद्धवाला भागवतामध्ये सांगतात, उद्धवा हे जे सगळे दुःख आहेत ना, शोक हर्ष भय क्रोध लोभ मोह स्पृहादी अहंकारस्य दृश्यन्ते जन्म मृत्यूच्या नात्मना. देह अभिमानाच्या पोटी, नाथ महाराजांचं चिंतन पुढचं, देह अभिमानाच्या पोटी अनेक दुःखाच्या कोटी, त्याची संकलित गुण गोटी कृष्ण जग जेठी सांगत. सगळ्या दुःखाचं कोठार. कशामुळे? मी देह म्हटलं की म्हणून आणखीन बोलू तुम्हाला, ज्याला बंधन बंधन मोक्ष मोक्ष म्हणतात ना, अहम ममेती बंधो नाहम ममेती मुक्त. मी देह म्हटलं की बंधनात अडकला, मी देह नाही म्हटलं की मुक्त झाला. म्हणजे या सगळ्यावरचं औषध एकच आहे. हे सगळं जर एकदाच तुम्हाला एकाच बाणात संपवायचं असेल, एकाच बाणात जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल, एकाच बाणात मोक्ष मिळवायचा असेल, सगळ्या पापाचा नाश करायचा असेल, सगळ्या दुःखाचा नाश करायचा असेल, तर एकच तुम्ही भाव फक्त जागृत करा, एकच भाव फक्त तुम्ही सिद्ध करा. आणि तो भाव म्हणजे कोणता? झाला प्रेत रूप शरीराचा भाव. या शरीराकडे पाहत असताना कोणत्या भावाने पाहायचं? हे एक प्रेत आहे. काय आहे? हे एक प्रेत आहे. आता बरं, प्रेत आहे म्हणायचं कारण आहे का हो? प्रेत होणार नाही का बरं? याचं खोटं आहे काय? तुकोबाराय बोलतात खोटं आहे काय? नाही ना, खोटं नाहीच आहे. हो, मी सुरुवातीला एक ओळी बोलून गेलो, त्याच्यावर थोडं चिंतन सांगतो तुम्हाला. इंद्रियार्थेश वैराग्य मन अहंकार एवच. याच्यावरचं पुढचं चिंतन, जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. ऐका ऐका ऐका, माणसं मरताना वेडे होऊन मरतात. हे नुसतं कीर्तन नाही बरं, हे प्रत्यक्ष जीवन सांगतो मी तुम्हाला. माणसं मरताना वेडे पागल भ्रमिष्ट होऊन मरतात. जवळजवळ 99% लोक, 99% 99 पॉईंट घालतो, पुन्हा एकच पॉईंट शिल्लक ठेवतो, लोक पागल होऊन वेडे होऊन मरतात. का? का? याचं कारण आहे, कारण मरता वेळेस माणसाच्या पुढे 4 प्रकारचे दुःख असतात. 4 प्रकारचे दुःख, म्हणून तो वेडा होतो. कोणते 4 प्रकारचे दुःख असतात? कारण माझे ज्ञानोबराय बोलतात, ऐशी दशा होईल पुढे तै मन होईल वेडे. वेडा होऊन मरतो तो. ऐशी दशा होईल. ऐशी म्हणजे कैशी? दात पडून जातील, डोळ्यांनी दिसणार नाही, कानाने ऐकू येणार नाही, पायाने चालता येणार नाही, हाताने कर्म करता येणार नाहीत. शरीर तुझं कसं होईल? बाबळीच्या खोडासारखं. ज्ञानोबराय उपमा देतात.
हो, कमळाच्या फुलाशी स्पर्धा करणारे तुझे डोळे, पण वृद्धपणात या डोळ्यात चिपळ आले ना तर या हाताने काढण्याची सुद्धा तुझ्या हातामध्ये शक्ती राहणार नाही. मज नाही हात पाय डोळा पडली झापड. मज नाही हात पाय तुरवेली झापड. कर्ण हे बधीर झाले वाचा बोले मोबड. कर्ण हे बधीर झाले वाचा बोले मोबड. नाक मुख गळू लागले लाल आणि शेंबूड. नाक मुख गळू लागले लाल आणि शेंबूड. सोना परी गाती झाली अवघ करीती हाड हाड. सोना अब हे करते हाड हाड. सोना परी गाती झाली अवघ करीती हाड हाड. तुम्ही संत माय वेड होण्याचं कारण श्वानापरी गती झाली अवघे करती हाड हाड. कुत्र्यासारखी अवस्था होते. डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही. ज्याचा समाजामध्ये मान, घरामध्ये मान, त्याला कुत्र विचाराय ना, मग तो वेडा होतो, पागल होतो आणि वेडा होऊन मरतो. वेडा होऊन मरण्याचे 4 कारण मी तुम्हाला सांगणार आहे. माणसं मरताना वेडे का होतात? कारण माझ्यासह आपल्या सगळ्यांना त्या मार्गाने जायचं आहे, म्हणून हे चिंतन ध्यानात असू द्या. मरताना वेडं होण्याचं पहिलं कारण देहात्मक दुःख, दुसरं कारण पापात्मक दुःख, तिसरं कारण मोहात्मक दुःख आणि चौथं कारण स्वात्मक दुःख. हे 4 दुःख असतात. पहिलं देहात्मक दुःख. देहात्मक दुःख म्हणजे एकदा माणसं वृद्ध झाले, हे शरीर एकदा वृद्ध झालं की शरीरामध्ये कुठं कुठं वेदना होतात. डॉक्टर विचारतो कुठं दुखतंय, तो म्हणतो कुठं दुखत नाही. कुठं दुखत नाही म्हणजे कुठंच नाही असं नाही, हा कुठं दुखतंय. सगळ्या देहामध्ये वेदना. आणखीन बोलू तुम्हाला, एखादा मनुष्य चालता चालता बोलता बोलता जर गेला ना, मेला ना, अटॅक न जाऊ द्यावं, भाग्यवान म्हणावं लागेल. पण 10-10, 5-5 वर्ष जर एका जागेवर पडून मेला ना, मग त्याला विचारा. इथं विंचूर आहे आपल्या जवळच, तिथे का आमच्या मातोश्री होत्या कानड्याच्या, त्यांचं मेमरी ते ऑपरेशन झालं. माझे आयुष्य जवळजवळ 35 वर्ष सेवा माझे तिथं घरात मला माहीत. आणि ते ऑपरेशन झाल्याच्या नंतर मग ते डॉक्टरने सांगितलं नका याच्या मागं लागू तुम्ही, हे जमणार नाही, ती बोलणार नाही कधी, काय होणार नाही म्हटले, नुसती प्रेतासारखं. त्यांनी सांग आता पैशावाले लोक काय होईल ते होईल म्हटले, आम्हाला डोळ्यांत दिसल जिवंत. महाराज 8-10 वर्ष एका जागेवर मी गेलो घरात की अशी करायची देवाला म्हणलं आता करावं काय. तिला असं जर उचललं तर तिचे ते कातडे पाठीचे त्या बाजूच्या दोरीला चिटकायचे, निस्ते पडून. 8-10 वर्ष काही माणसं निस्ते पडून निसते. मला तुम्ही एक सांगा, कीर्तनाला 1.5 तास झाला नसेल आणखीन आपले सुरू होऊन. जसे तुम्ही कीर्तनाला बसले तसे आतापर्यंत तुम्ही हातपाय मांडी हलवलीच नाही असा कोण आहे तुमच्यामध्ये? नाही, हातपाय इकडं तिकडे केलेच नाही असा कोण आहे तुमच्यामध्ये? म्हणजे करू नका हे नाही बोलायचं मला. म्हणजे 1.5 तास बसायला तुमच्या गुडघ्याला कळा लागायल्यात, तुमच्या कमराला कळा लागायल्या 1.5 तासामध्ये. जिला 10-10 वर्ष ज्याला एका जागेवर पडून मरायचं त्याचं काय? त्याच्या कुठं कुठं कळा निघत असतील.
म्हणून हे पहिलं दुःख आहे देहात्मक. जे माणसं मरताना वेडे होतात ना, याचं पहिलं कारण दुःखच असतं महाराज, सगळं पूर्ण वेदना असतात. आणि दुसरं कारण, दुसरं पापात्मक दुःख. पहिलं देहात्मक दुःख, दुसरं पापात्मक दुःख. पापात्मक दुःख म्हणजे तरुणपणामध्ये या शरीरामध्ये शक्ती असते, इंद्रियामध्ये शक्ती असते, पैशाचं बळ असतं, सत्तेचं बळ असतं, म्हणून काय खायलाय, काय पियालाय, कुठं राहायलाय, काय करायलाय, काही भान नसतं याचं. त्याला काही खातंय, काही पितंय, काही करतंय, चांगलं आहे का वाईट आहे, पाप आहे का पुण्य, काही पाहत नाही महाराज. मग हे सगळं कधी आठवतंय त्याला, याला पडला नसा खाटावर म्हातारा होऊन, मग जीवनभर केलेले पाप कर्म असे चित्रपटासारखे त्याच्या पुढे उभे राहतात. सगळे पाप जीवनातले चित्रपट असतं ना, असे सगळे चित्र दिसतात. आपण कोणाकोणाचं वाटोळं केलं सगळं दिसतंय त्याला. कोणाकोणाच्या लेकीबाळीचे प्रपंचाचं वाटोळं केलं सगळं दिसतंय त्याला. कोणाकोणाचे बंधारे कोरले सगळं दिसतंय त्याला. किती बकरे कापले, किती कोंबडे हाणले, किती दारूच्या बाटल्या रिकाम्या केल्या, किती गावाला त्रास दिला, हे सगळे दुष्कर्म, हे सगळे पाप कर्म असे सगळे त्याच्या पुढे उभे राहतात. मग तो मनाला खात असतो आणि म्हणतो देवा मी लय वाईट केलं. मरणाची वेळी करी तळमळ, मरणाची वेळी करी तळमळ, मरणाचे वेळी करी तळमळ, मरणाचे वेळी करी तळमळ. आठवी कृपाळ तये वेळी, आठवी कृपाळ तये वेळी, मरणाची वेळी करी तळमळ, मरणाची वेळी करी तळमळ. आठवे कृपाळ तये वेळी, आठवे कृपाळ तये वेळी, मरणाचे वेळी करी तळमळ, मरणाचे वेळी तळमळ. जास्त माईक जोडून बोललं का शब्द कळत नाहीत, थोडं अंतर ठेवलं म्हणजे शब्द कळतात. थोडंसं म्हणजे असं शब्द मलाही कळत नाहीत, समोरच्यालाही कळत नाही. म्हणून माझ्यासह आपण सगळ्यांनीच याची दक्षता घेतली. माझ्यासह मला नाही सोडत नाही. ऐका, दुसरं दुःख कोणतं आहे? मरताना वेडं होण्याचं, पापात्मक. आणि मग याला वाटतं देवा मी केलं हे लय वाईट केलं. पण आता कळून चालेल का हे? आता कळून चालेल का? कारण समय निघून गेला, वेळ निघून गेला. अरे वेळ निघून गेला, मग आता आपल्याला कळून घ्यायला काही अडचण आहे का? आपल्यालाही तसं होऊ नये म्हणून आत्ताच सुधारलं पाहिजे आपण. तुम्हाला सांगतो, एक मनुष्य असा, त्याचं नाव घेणार नाही आपल्या जिल्ह्यातला असल्यामुळे, एवढे त्याच्या घरात पुस्तकं महाराज कपाटं भरले, काय भरले, पण एकही वाचण्यासारखं ना आपल्याला पाहण्यासारखं नाही. मग त्याला म्हणायचं अरे काय वाचतोय, काय पाहतोय, त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वरी गाथा काहीतरी वाचलं पाहिजेत, काहीतरी त्याच्यातून मिळेल तुला. तो म्हणायचं बाबा याच्यात काय मजा आहे, तुम्हाला काय माहिती. म्हणलं तुझ्याकडेच राहू दे. ह्या कोरोना संपल्याच्या नंतर त्याच्याकडे गेलो, कोरोनातून ते जरा जागेवर आलं, कोरोना झाला, त्याला ॲडमिट होऊन आलं, मरता मरता वाचलं. हे एकदम वृद्धावस्थेमध्ये गेला. 35 वर्षापासून त्याला सांगायचो. आणि मग त्याने त्याच्या नाताने सांगितलं, म्हणले बाबा बाबाची तब्येत लय खराब झाली आता. म्हणलं चल बरं मला घेऊन चल. मग आम्ही त्या बाबाच्या पलंगावर जाऊन बसलो. आणि मग त्याने बाबांनी माझं म्हणले कोण सरकडे बाबा आले का? म्हणलं हो. म्हणले तुमच्याकडे एखादी ज्ञानेश्वरी आहे का? म्हणलं आहे ना. एखादा गाथा? म्हणलं गाथाही आहे. द्या बरं म्हणले मला. म्हणलं कशाला? म्हणले असं वाटतंय सारखा गाथा वाचाव, सारखी ज्ञानेश्वरी वाचाव, सारखं वाटतं असे ज्ञानेश्वरीचे पारायण, गाथ्याचे पारायण करत राहू. 1 घंटाभर बोलू लागलं मला, घंटाभर. आणि एका घंट्याच्या नंतर त्याचाच नातू 10 वर्षाचा माझ्या बाजूला बसलेला, त्याने असा कपाळाला हात लावला आणि त्या मुलाकडे पाहून म्हणते बाळा तू कोणाचा रे? मला काय बोलायचं कळालं का तुम्हाला? याचा 10 वर्षाचा नातू याला ओळखू येणं आणि आता म्हणते ज्ञानेश्वरी वाचायची, आता म्हणते गाथा वाचायचा. अरे पागल, वेळ निघून गेली.
वेळ गेली आता नाही पुन्हा. एकदा वेळ निघून गेली ना मायबाप, पुन्हा वेळ मिळणार नाही. पुन्हा वेळ मिळणार नाही. एकाला महाराज घडलेल्या घटना सांगतो मी. त्याला म्हणायचो अरे चल ज्ञानोबारांच्या सोहळ्यात तुकोबारांची एकदा तरी सोहळा पाय म्हणलं, पायी पायी चालून बघ सोहळ्यामध्ये. तो म्हणायचा महाराज अहो काय सांगा, एवढा प्रपंचाचा व्याप, एवढा व्याप, एवढा व्याप. आणि कोरोना झाल्यावर त्याला भेटायला गेलो महाराज, काय सांगा. म्हणले बाबा कोणत्या दिंडीत चालता तुम्ही? म्हणलं आमचं काय नाही, आम्ही कोण्या दिंडीत चालत असतो, जसं योग्य येईल तसं चालायचं. नाही नाही म्हटले यावर्षी आपल्याला घेऊन चला. काय म्हटलं, आपली इच्छा झाली म्हटले माऊलीच्या सोहळ्यात येण्याची, पण पुढचं ऐका ना. याला लघवीला जरी जायचं असेल तर दोघांनी याच्या दंडाला धरायचं आणि असं वढत वढत भिताडाजवळ नेऊन उभं करायचं. आणि आता म्हणते माऊलीचा पायी पायी सोहळा करायचा. म्हणलं कशाला येतो तो, मारतो का आम्हाला? अरे आमची एवढी पिशवी सांभाळायचं आम्हाला जीवावर येत आहे, तुला कुठं सांभाळू? म्हटलं तुला इच्छा झाली चांगली झाली, पण ज्यावेळेस व्हायला पाहिजे त्यावेळेस झाली नाही. आता चांगली इच्छा होऊन सुद्धा उपयोग नाही. म्हणून वेळ 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 निघून गेल्याच्या नंतर महाराज गेलेली वेळ पुन्हा. एक योग वाचिष्ठातलं चिंतन सांगू तुम्हाला, चांगलं ऐकताय म्हणून सांगतो. योग वाचिष्ठातलं प्रभू रामचंद्र वचिष्ठ महर्षी बोलतात, रामा या देहातलं जे आयुष्य आहे ना, आयुष्य हे कसं आहे माहिती तुला? या जमिनीवर मुसळधार पाऊस पडतो, नद्या नाल्या एक होतात, मोठ्या गोदावरी सारख्या गंगा मातेला पूर येतो आणि सगळं पाणी वाहून कुठं जातं? समुद्रात. नदीचं पाणी वाहून कुठं जातं? समुद्रात. मग आता समुद्रात वाहून गेलेलं पाणी पुन्हा नदीनेच ज्या ठिकाणी पडलं त्या ठिकाणी परत येतंय का? बोला की नाही ना. नदीने नाही येत, पण येतच नाही का? पर्यायाने येतं. पुन्हा मेघाच्या द्वारा येतं, झऱ्याच्या द्वारा येतं. ऐका 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 रामा, अरे नदी मधलं वाहून गेलेलं समुद्रात पाणी ते नदीने जरी परत येत नाही तरी मेघाच्या झऱ्याच्या पर्वताच्या द्वारा पर्यायाने का हो येतं. पण या देहरूपी नदीमधलं आयुष्यरूपी गेलेलं पाणी पुन्हा पर्यायाने नाही आणि पर्यायाने नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून वेळेच आपण सावध झालं पाहिजे. हे दुःख आपल्या समोर येऊ नये. पहिलं दुःख कोणतं आहे? देहात्मक दुःख, देहात वेदना, मरताना वेड होण्याची कारण, आपलं मरण बिघडण्याचं. दुसरं पापात्मक दुःख, केलेले पाप सगळे पुढे उभं राहा. आणि तिसरं मोहात्मक दुःख. मोहात्मक म्हणजे आता मी मेल्यावर माझ्या मथारीचं काय होईल? मोह. मी मेल्यावर एवढा मोठा बंगला बांधला, एवढी मोठी शेती इस्टेट करून ठेवली, याचं काय होईल? मी मेल्याच्या नंतर माझ्या मुलाचं काय होईल? माझ्या सुनाचं काय होईल? एवढुले माझे नातू माझ्याशिवाय खात नाहीत, माझ्याशिवाय पित नाहीत, माझ्याशिवाय झोपत नाहीत, माझ्या नाताचं काय होईल? याला काय म्हणायचं? मोह. याचं काय होणार नाही, तू गपचूप जाय. कारण बाकीचं कोणाचं राहिलंय तर तू ह्याच्यात राहणार आहे, तू पंचायती करू नको. पण हे मोहात्मक दुःख मरताना वेड होण्याचं कारण. आणि चौथं दुःख कोणतं आहे? स्वात्मक. स्वात्मक म्हणजे आता माझं काय होईल? महाराज मरण ज्यावेळेस येतं ना त्यावेळेस एवढा घाबरतो तो, एवढा भीतो तो. शास्त्रामध्ये वर्णन आपण डोळ्याने पाहतो. लघवी संडास कपड्यातच करतं, एवढा घाबरतो मरतानी माणूस. हा मरण हे लय